नमस्कार मित्रांनो, बघा या ठिकाणी आपण आज महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी मराठी व्याकरणच्या बघा जे की 100 प्रश्नांचा महासराव करणार आहोत। मित्रांनो पहा, या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे बघा तुम्हाला सांगतो, हे जे मित्रांनो बघा 100 प्रश्न आहेत मित्रांनो, टोटल बघा पोलीस भरतीमध्ये मित्रांनो बघा आजपर्यंत या ठिकाणी विचारलेली आहेत। म्हणून मित्रांनो बघा या ठिकाणी अवश्य तुम्ही आजचा बघा हा आपला संपूर्ण भाग या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल पहिला आपल्या चॅनल या ठिकाणी बघा सबस्क्राइब मात्र करून घ्या। ओके मित्रांनो, बघा या ठिकाणी सध्याच्या मित्रांनो बघा घडीचा विचार करता बघा या ठिकाणी सध्या मित्रांनो कसं आहे, कॉम्पिटिशन खूप जास्त वाढलेलं आहे। बघा कॉम्पिटिशन खूपच जास्त वाढलेलं आहे आणि मित्रांनो बघा या जर तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये जर टिकायचं असेल तर इतरांपेक्षा काहीतरी वेगळं बघा करावं लागेल। ओके, तर इतरांपेक्षा वेगळं काय बघा मित्रांनो, काय आता या ठिकाणी सांगतो बघा मित्रांनो, जर तुम्हाला ठिकाणी बघा लवकरात लवकर जर समजा पोलीस दलामध्ये जर सामील व्हायचं असेल तर आता फक्त आणि फक्त तुम्हाला मित्रांनो स्मार्ट वर्क करावं लागेल। मित्रांनो काय फक्त आणि फक्त स्मार्ट वर्क, आणि मित्रांनो बघा या ठिकाणी स्मार्ट वर्कशिवाय बघा तुम्हाला आता पर्याय नाही। कारण मित्रांनो जास्त या ठिकाणी बघा कॉम्पिटिशन वाढली, जवळपास 10,000 15,000 जागेसाठी या ठिकाणी जवळपास 15 लाख मित्रांनो या ठिकाणी बघा फॉर्म मित्रांनो येत आहेत। म्हणून मित्रांनो बघा या ठिकाणी स्मार्ट वर्क करणं काळाची गरज आहे। म्हणून मित्रांनो स्मार्ट वर्क करण्यासाठी बघा आपल्या चॅनलला आत्ताच तुम्ही ठिकाणी सबस्क्राइब मात्र करून ठेवा। ओके मित्रांनो, बघा स्मार्ट वर्क म्हणजे काय हे बघा मित्रांनो, या ठिकाणी स्मार्ट वर्क म्हणजे अदरचं कुठलंही सिलेबसकडे लक्ष न देता फक्त आणि फक्त मित्रांनो प्रिव्हियस इयरला जे कोणते प्रश्न आणि पेपर झाले होते मित्रांनो यावर जरी तुम्ही फक्त आणि फक्त फोकस केलं तर मित्रांनो बघा आपल्या मित्रांनो टोटल सिलेबस बघा या ठिकाणी कव्हर होऊन जातो। ओके, तर मित्रांनो बघा या ठिकाणी आज आपण जे की जेवढे काय मित्रांनो बघा हे टोटल बघा 100 प्रश्न मित्रांनो पोलीस भरतीला विचारण्यात आलेली होती। ओके, एवढं तुम्ही लक्षात घ्या। मित्रांनो बघा महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगतो आता या ठिकाणी आत्ताच हा व्हिडिओ तुम्ही बघण्यासोबत वही पेन घ्या आणि हे संपूर्ण प्रश्नसंच बघा मित्रांनो लिहून घ्या। ओके, कारण मित्रांनो बघा येणाऱ्या पोलीस भरतीला मित्रांनो 100% बघा याचा तुम्हाला फायदा या ठिकाणी होणार आहे। ओके, प्रश्न पहिला बघा आता, क्ष व ज्ञ बघा मित्रांनो, क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यामध्ये काय म्हणून केला जातो? तर बघा मित्रांनो क्ष व ज्ञ यांचा मित्रांनो बघा समावेश वर्णमालेच्या तक्त्यामध्ये काय म्हणून केला जातो? तर बघा जे की सोलापूर चालक 2023ला हा प्रश्न आलता। तर बघा उत्तर आहे मित्रांनो जे की बघा क्रमांक अ संयुक्त व्यंजन। ओके, लक्षात असू द्या बघा जे की संयुक्त व्यंजन। बघा या ठिकाणी काही मी खाली माहिती लिहिली, जसं की बघा मित्रांनो स्पष्टीकरण, क्ष आणि ज्ञ हे मित्रांनो बघा विशेष संयुक्त व्यंजन आहेत। ओके, आणि मित्रांनो बघा क्ष हे शब्द मित्रांनो क श अ या प्रकारे बनलाय आणि ज्ञ हे शब्द बघा द न य किंवा अ ओके या प्रकारे बनलेला आहे। पुढचा प्रश्न बघा दुसरा, तर मूळ मराठी वर्णमालेत एकूण वर्णांची संख्या किती? मित्रांनो पहा, मूळ मराठी वर्णमालेत एकूण या ठिकाणी वर्णांची संख्या किती? तर जे की गोंदिया चालक 2023ला हा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला होता। तर बघा जे की बघा क्रमांक ब मित्रांनो 48 मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं आन्सर असणार आहे। कारण मित्रांनो मूळ मराठी वर्णमालेत मित्रांनो टोटल बघा जे की 48 वर्ण होती। ओके, यासोबत बघा खाली सुरुवातीला मित्रांनो बघा आपल्या मराठी वर्णमालेत जे की 48 वर्ण होते, पुन्हा यानुसार शासन निर्णय 2022 नुसार महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेल्या वर्णमालेमध्ये जे की 52 वर्ण आहेत। म्हणजे मित्रांनो सध्याच्या मित्रांनो आपल्या वर्णमालेत जे की 52 वर्ण आहेत, लक्षात ठेवा। ओके, या 52 वर्णामध्ये जे की 14 स्वर, 2 स्वर आदी 34 व्यंजने व 2 संयुक्त व्यंजने असे मित्रांनो बघा जे की टोटल मिळून मित्रांनो 52 वर्ण होतात। ओके, लक्षात असू द्या, लिहून घ्या बरं, अत्यंत महत्त्वाचं आहे संपूर्ण काही। पुढे, कोणत्या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा एकदम बाहेर फेकली जाते? तर मित्रांनो बघा कोणत्या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा एकदमच बाहेर फेकली जाते? तर बघा जे की नवी मुंबई पोलीस 2024ला हा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला होता। तर बघा मित्रांनो जे की क्रमांक मित्रांनो क बघा जे की ह या मित्रांनो बघा वर्णाचा उच्चार करताना जे की फुफ्फुसातील हवा मित्रांनो एकदमच बाहेर फेकली जाते। ओके, याचं स्पष्टीकरण काय आहे सांगतो। तर बघा मित्रांनो हा महाप्राण आहे। ओके, महाप्राण, तर मित्रांनो महाप्राण आहे। महाप्राण या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने
बाहेर फेकली जाते म्हणून त्याला महाप्राण असे म्हणतात, लक्षात असू द्या. ओके, जे की नवी मुंबई पोलीस 2024ला मित्रांनो हा प्रश्न या ठिकाणी नुकताच पडलेला होता. पुढचा प्रश्न, ज्या शब्दांवर लिंग, वचन, विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यांच्यात बदल होतो अशा शब्दांना काय म्हणतात? ठाणे पोलीस 2021ला आला. यासोबतच हा प्रश्न आतापर्यंत 10पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला आहे. ओके, बघा मित्रांनो, ज्या शब्दावर लिंग, वचन, विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यांच्यात बदल होतो अशा शब्दांना काय म्हणतात? तर मित्रांनो बघा, जे की क्रमांक ड, अशा शब्दांना विकारी शब्द म्हणतात, लक्षात असू द्या. ओके, बघा, नाम, सर्वनाम, विशेषनाम, क्रियापद यामध्ये लिंग, विभक्त, वचन यानुसार मित्रांनो परिणाम होतो म्हणून यांना मित्रांनो बघा जे की विकारी शब्द असे म्हणतात. ओके, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विशेष नाम आहे? मित्रांनो बघा, पुणे ग्रामीण चालक 2023ला हा प्रश्न आलेला होता. यापैकी कोणतं विशेष नाम आहे? तर मित्रांनो बघा, विशेष नाम हे बघा या ठिकाणी जी की क्रमांक अ, गंगा हे आहे. ओके, जर याला सोडलं इमारत, नदी आणि पुस्तक हे मित्रांनो बघा हे तीनही बघा जे की सामान्य नाम आहेत. ओके, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, मित्रांनो बघा या ठिकाणी बार सांगतोय मी, नोट डाऊन करून घ्या बरं. नोट डाऊन केल्याशिवाय तुमच्या काहीही लक्षात राहणार नाही. ओके, या ठिकाणी बघा मित्रांनो, पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र पोलीस दलात निवडून स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपला मित्रांनो 5000+ प्रश्नांचा मराठी व्याकरण, सामान्य विज्ञान व चालू घडामोडींचा महाठोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 7414 या नंबरवर फक्त 150 रुपये पे करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाकून द्या. लगेच बघा मित्रांनो 1 ते 2 मिनटाच्या आत बघा आम्ही हा महाठोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देऊ. ओके मित्रांनो, बघा या महाठोकळ्याचं खास मित्रांनो बघा जे की वैशिष्ट्य म्हणजे 2014 बघा मित्रांनो ते 2024पर्यंत मित्रांनो पोलीस भरतीमध्ये विचारलेली सामान्य विज्ञान आणि मराठी व्याकरणचे बघा जे की प्रश्नसंच आम्ही यामध्ये समाविष्ट केलेली आहेत. म्हणून मित्रांनो वेळ लावू नका स्मार्ट स्टडी करण्यासाठी. आत्ताच हा आपला मित्रांनो महाठोकळा तुम्ही या ठिकाणी बाय करून घ्या. ओके, पुढचा प्रश्न बघा, भोळा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? ओके, तर बघा मित्रांनो, भोळा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? पालघर चालक 2023 व पिंपरी चिंचवड पोलीस 2023ला हा प्रश्न आलेला होता. तर भोळा या मित्रांनो शब्दाचे जे की भाववाचक नाम भोळेपणा असे होतो बघा जे की क्रमांक ब. ओके, भोळेपणा लक्षात असू द्या. मित्रांनो बघा, ज्या कोणत्या शब्दाला मित्रांनो य, त्व, पण, पणा, ई, ता, की, गिरी या प्रकारच्या मित्रांनो प्रत्यय लागतात आणि सौंदर्यत्व, गरीबचं, गरिबी या प्रकारे मित्रांनो बघा शब्द होतात तेव्हा त्या ठिकाणी बघा मित्रांनो भाववाचक नाम होत असते. ओके, जसं की बघा भोळाचं मित्रांनो भोळेपणा झालेलं आहे. ओके, जे की बघा क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढे 7वा प्रश्न, भाऊ या नामाचे सामान्य रूप सांगायचं आहे आपल्याला. तर बघा मित्रांनो, भाऊ या नामाचं सामान्य रूप बघा वर्धा पोलीस 2021ला प्रश्न आलेला होता. तर भाऊ या नामाचं सामान्य रूप बघा जे की क्रमांक क बघा जे की भावा या प्रकारात होतं. पुढे देवपूजा या सामासिक शब्दाचे लिंग ओळखा. मित्रांनो, अकोला पोलीस 2023ला हा प्रश्न पडला होता. तर बघा मित्रांनो अशा प्रकारचे या ठिकाणी बघा मित्रांनो देवपूजा म्हणजे बघा जे की 2 शब्द आहेत. ओके, देव प्लस पूजा आहे. ओके, तर या प्रकारच्या मित्रांनो बघा जे की शब्दाचं लिंग हे मित्रांनो शेवटच्या या दुसऱ्या शब्दावरून या ठिकाणी ठरवलं जातं. म्हणजेच बघा जे की पूजा या शब्दावरून ठरवलं जातं. ओके, तर पूजा हे मित्रांनो बघा जे की शब्द स्त्रीलिंगी आहे म्हणून मित्रांनो देवपूजा हे या शब्दाचे बघा जे की मित्रांनो लिंग बघा जे की क्रमांक स्त्रीलिंग असणार. ओके, लक्षात असू द्या. पुढचा बघा आता यासोबत मित्रांनो इथं बघा सामाजिक शब्दाचे लिंग हे शेवटच्या शब्दाच्या लिंगाप्रमाणे असते. जसं की शब्दाचे लिंग पूजा या शब्दावरून आपण या ठिकाणी ठरवलेलं आहे. ओके, पुढचा प्रश्न, माझे गाव मला फार आवडते या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखायचं आहे. मित्रांनो, माझे गाव मला आवडते या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग आपल्याला ओळखायचं आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस 2023ला प्रश्न आलेला होता. तर गाव या शब्दाचं बघा मित्रांनो जे की लिंग बघा क्रमांक अ नपुसक लिंग आहे. कारण मित्रांनो बघा गावाला आपण ते गाव या प्रकारामध्ये मित्रांनो उच्चारतो. मित्रांनो म्हणून बघा
तो आला तर बघा जे की पुल्लिंग होतं, ती आली तर स्त्रीलिंग होतं, आणि जर ते आलं तर बघा जे की नपुंसकलिंग असतं. आणि आपण गावाला तो म्हणत नाही, ती पण म्हणत नाही, तर ते म्हणतो. त्यामुळे बघा मित्रांनो गाव बघा मित्रांनो गाव या शब्दाचं लिंग बघा जे की क्रमांक बघा नपुंसकलिंग आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, उंठ या नावाचे स्त्रीलिंगी रूप ओळखायचं आहे. ओके, तर बघा मित्रांनो उंट या नावाचं स्त्रीलिंगी रूप काय असेल? तर मित्रांनो बघा, हा प्रश्न अकोला पोलीस 2021ला यासोबत पुणे शहर 2017ला, आणि हा प्रश्न आतापर्यंत 15पेक्षा अधिक वेळा विचारलेला आहे. ओके मित्रांनो बघा, तर उंट या नावाच्या मित्रांनो बघा जे की स्त्रीलिंगी रूप कोणते? तर जे की बघा क्रमांक ब मित्रांनो सांडणी असं याचं मित्रांनो बघा जे की स्त्रीलिंगी रूप होतं. पुढचा प्रश्न, कोणाच्या पिल्लास बघा जे की मित्रांनो बछडा असे म्हणतात? तर मित्रांनो बघा बछडा कोणाच्या पिल्लास म्हणतात? तर बघा कोल्हापूर बॅट्समन 2021, आणि हा प्रश्न आतापर्यंत 5पेक्षा अधिक वेळा विचारलेला आहे. तर मित्रांनो बघा जे की बछडा मित्रांनो कोणाच्या पिल्लास म्हणतात? तर बघा जे की क्रमांक अ वाघाच्या पिल्लाला म्हणतात. लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, यासोबत हरणाच्या पिल्लाला बघा शावक, गाईच्या वासरू, मांजराच्या पिल्लू आणि सिंहाच्या छावा म्हणतात. लक्षात असू द्या. 12वा प्रश्न, निर्जीव वस्तूंचे लिंग ठरवताना काय करतो? बघा मित्रांनो सध्या बघा आपण निर्जीव वस्तूंचं लिंग या ठिकाणी ठरवताना काय करतो? तर जालना पोलीस 2021 सोबतच हा प्रश्न आत्तापर्यंत जवळपास 5पेक्षा अधिक वेळा विचारलेला आहे. म्हणून हे संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून घ्या, आणि नोट डाऊन करून मित्रांनो बघा आत्ताच ठिकाणी हे संपूर्ण प्रश्नसंच तुम्ही पाठच करून घ्या. ओके, हे 100ही प्रश्न मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे बघा जे की 100% मित्रांनो परीक्षेला विचारले जातील या स्वरूपाची आहेत. बघा तर मित्रांनो जे की या ठिकाणी क्रमांक बघा ब काल्पनिक मित्रांनो जे की काल्पनिक स्त्रीत्व लाजतो, जसं की बघा काल्पनिक पुरुषत्व लाजतो, काल्पनिक स्त्रीत्व लाजतो व काल्पनिक नपुंसकत्व लाजतो. म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक बघा ड या ठिकाणी यापैकी सर्व मित्रांनो आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, लक्षात असू द्या. या ठिकाणी बघा लाजतो नाही तर लादतो आहे, थोडंसं टायपिंग मिस्टेकनं मध्ये ज आलेलं आहे. ओके, लादतो आहे, लक्षात असू द्या, लादतो. ओके, आता मित्रांनो बघा सजीव प्राण्यांचे लिंग वास्तविक असते व निर्जीव वस्तूंचे लिंग मित्रांनो काल्पनिक असते. लक्षात असू द्या. त्यामुळे मित्रांनो बघा जे की काल्पनिक पुरुषत्व लाजतो, काल्पनिक स्त्रीत्व लाजतो व काल्पनिक नपुंसकत्व लाजतो. म्हणजे बघा जे की क्रमांक ड यापैकी सर्व या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढचा प्रश्न, पुढे काही सामासिक शब्द दिले आहेत, त्यांचे अनुक्रमे लिंग आपल्याला ओळखायचं आहे. देवघर, साखरभात व वाडी वस्ती मित्रांनो या शब्दांचे बघा जे की आपल्याला लिंग मित्रांनो अनुक्रमे ओळखायचे आहेत. तर मित्रांनो बघा देवघर, बघा मित्रांनो आता देवघर, तर देवघर मित्रांनो बघा घर या शब्दावरून आपल्याला या ठिकाणी आता जे की याचं लिंग ओळखावं लागेल. तर घर आपण तो घर किंवा ती घर म्हणणार, तर ते घर म्हणतो. ओके, ते घर म्हणत्या, त्यामुळे बघा या ठिकाणी घराचे मित्रांनो लिंग बघा जे की या ठिकाणी नपुंसक लिंग होईल. ओके, नपुंसक लिंगी 3 प्रकारे आहे या ठिकाणी. ओके, अ ब आणि 3 कला तिन्ही जागी आहे. ओके, याच्या बाद बघा आता साखर भात. ओके, साखर भात मित्रांनो बघा भातला आपण तो या ठिकाणी म्हणतो, तो भात म्हणजे मित्रांनो भात हे पुल्लिंगी आहे, आणि वस्ती हे ती म्हणजे बघा जे की हे वस्ती स्त्रीलिंगी आहे. म्हणजे बघा जे की क्रमांक क नपुंसक लिंग, पुल्लिंग आणि स्त्रीलिंग मित्रांनो बघा जे की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, सामाजिक शब्दांचे लिंग हे त्याच्या दुसऱ्या बघा मित्रांनो शब्दावरून या ठिकाणी ठरवलं जातं. लक्षात असू द्या. चौथा प्रश्न बघा आता, खालीलपैकी अनेकवचनी शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. तर मित्रांनो बघा जे की छत्रपती संभाजीनगर चालक 2023ला हा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला होता. बघा मित्रांनो खालीलपैकी अनेकवचनी शब्द म्हणजे बघा जे की क्रमांक ड बघा शाळा हा आहे. ओके, आकारांत मित्रांनो पुल्लिंगी नामाचे अनेकवचन एकारांतच होते. म्हणजे मित्रांनो बघा जे की शाळा या मित्रांनो आणि एकवचनी शब्दाचं अनेकवचन सुद्धा मित्रांनो बघा शाळा या शब्दातच होते. ओके, लक्षात असू द्या. यासोबत जसं की गळ्याचं गळे, मळाचं मळे, पोळाचं पोळे होते. लक्षात असू द्या. ओके, शाळा याचे अनेकवचन शाळा असेच राहते, कारण हा अपवाद आहे.
पुढचा प्रश्न पहा आता या ठिकाणी. तर बघा 15वा प्रश्न. एकवचन व अनेकवचन याचा विचार करता खालीलपैकी योग्य जोडी ओळखायची आहे आपल्याला. एकवचन आणि अनेकवचन याचा विचार करता खालीलपैकी योग्य जोडी कोणती असेल अयोग्य जोडी? तर बघा अमरावती चालक 2023ला हा प्रश्न आलेला होता मित्रांनो. बघा जे की या ठिकाणी बघा अयोग्य जोडी म्हणजे बघा क्रमांक अ भाकरी भाकरी ही असणार आहे. कारण मित्रांनो बघा भाकरी या या एकवचनी शब्दाचं अनेकवचन भाकऱ्या या प्रकारचं होतं. ओके, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आता बघा या ठिकाणी. जसं की मित्रांनो पाखरूचं पाखरे होते, दहीचं दहीच होतं, विहीरचं विहिरी. या ठिकाणी थोडंसं टायपिंग मिस्टेकनं भाकरीच पडलेलं आहे, परंतु मित्रांनो या ठिकाणी बघायचे की भाकऱ्या या प्रकारेमध्ये भाकरी या शब्दाचं अनेकवचन होतं. ओके, यासोबत कैरीचं जसं की कैऱ्या होतं, या प्रकारे भाकरीचं भाकऱ्या होतं. लक्षात असू द्या. इकारांत नामाचे अनेकवचन याकारांत होते. ओके, भाकरी इकारांत आहे आणि भाकऱ्या मित्रांनो याकारांत होती. ओके, लक्षात असू द्या. जसं की 16वा प्रश्न बघा आता. पुढील वाक्यात असणाऱ्या विभक्ती प्रत्यय युक्त शब्दांची संख्या सांगायची आहे आपल्याला. ओके, रामू घाईने घरातून बाहेर आला. कुसडगाव SRPF 2021. हा प्रश्न आतापर्यंत 5पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला आहे. ओके, कुसडगाव SRPF 2021ला पुन्हा प्रश्न पडला होता. तर काय, रामू घाईने घरातून बाहेर आला या वाक्यात मित्रांनो जे की असणार विभक्तीयुक्त शब्दांची संख्या किती? ओके, तर बघा आता जे की मित्रांनो बघा ठिकाणी संख्या टोटल आहे बघा 2. ओके, त्यामध्ये मित्रांनो फक्त आणि फक्त घाईने आणि घरातून मित्रांनो बघा या 2 शब्दांना ठिकाणी प्रत्यय लागलेले आहेत. ओके, काय म्हणतो रामू घाईने बघा मित्रांनो घाईला मित्रांनो बघा जे की ने हे प्रत्यय लागलं आणि घरातला मित्रांनो बघा जे की ऊन हे प्रत्यय लागला आणि ने हे प्रत्यय मित्रांनो बघा जे की तृतीय विभक्तीचं आहे आणि ऊन हे बघा जे की पंचमी विभक्तीचं आहे. ओके, लक्षात असू द्या. जे की बघा क्रमांक ब मित्रांनो 2 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढचा प्रश्न 17वा बघा. तुझ्या घरी कोण कोण आहेत अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. मित्रांनो बघा तुझ्या घरी कोण कोण आहेत अधोरेखित शब्दाची विभक्ती वर्धा पोलीस 2017ला प्रश्न आलेला होता. तर घरी या शब्दाची मित्रांनो विभक्ती बघा, तर जे की बघा क्रमांक क जे की सप्तमी ही आहे. ओके, सप्तमी ही लक्षात असू द्या. बघा मित्रांनो या ठिकाणी त इ आ हे मित्रांनो जेव्हा प्रत्यय लागतात तेव्हा मित्रांनो सप्तमी विभक्ती होते. लक्षात असू द्या. घर मित्रांनो बघा या शब्दाला जे की ई ही मित्रांनो बघा जे की या ठिकाणी प्रत्यय लागलेलं आहे, त्यामुळे बघा मित्रांनो घरी या प्रकारचा शब्द निर्माण होऊन मित्रांनो बघा तो जो की सप्तमी ही मित्रांनो बघा जे की या ठिकाणी विभक्ती तयार झालेली आहे. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न 18वा. राजाने प्रधानास बोलवावे या वाक्यातील कर्माची विभक्ती ओळखा. मित्रांनो बघा कर्माची विभक्ती काय आहे? मित्रांनो बघा परभणी पोलीस 2016. आता मित्रांनो बघा या ठिकाणी कर्म देखील आपल्याला माहीत पाहिजे. राजाने प्रधानास बोलवावे. ओके, आता मित्रांनो बोलवले तर बोलवणारा कोण आहे? राजा, म्हणजे राजा हा या ठिकाणी कर्ता आहे आणि बोलवले कोणाला? प्रधानास, म्हणजेच या ठिकाणी बघा या ठिकाणी क्रिया कोणावर झाली? प्रधानावर, म्हणजे बघा जे की प्रधान हा मित्रांनो कर्म आणि बोलावले हा शब्द जे की मित्रांनो बघा या ठिकाणी क्रियापद आहे. ओके, लक्षात असू द्या. आता तर मित्रांनो कर्माची विभक्ती काय? तर कर्म म्हणजे कोण? तर प्रधान आहे. तर प्रधानास स हे मित्रांनो बघा या ठिकाणी बघा जे की प्रत्यय वापरला आहे, त्यामुळे बघा मित्रांनो जे की या ठिकाणी क्रमांक ड बघा जे की द्वितीय विभक्ती आहे. ओके, लक्षात असू द्या. मित्रांनो बघा आता या ठिकाणी स हे विभक्ती प्रत्यय लागले, त्यामुळे बघा जे की द्वितीय आहे. आणि द्वितीय विभक्ती ओळखायची कशी? ज्या कोण्या शब्दाला मित्रांनो स ला ना ते हे विभक्ती प्रत्यय लागतात मित्रांनो त्यांना बघा जे की द्वितीय विभक्ती असे आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पुढचा 19वा प्रश्न. मी स्वतः कामे केली. बघा मित्रांनो मी स्वतः सर्व कामे केली यापैकी अधोरेखित शब्द काय? बघा पुणे SRPF 2021ला हा प्रश्न आलेला होता. तर मित्रांनो स्वतः या शब्दाचं जे की हा शब्द कोणता शब्द आहे आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर हा बघा जे की क्रमांक अ आत्मवाचक सर्वनाम आहे. ओके, लक्षात असू द्या. बघा दिलेल्या वाक्यातील स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम आहे, त्याला स्वतःवाचक सर्वनाम असेही म्हणतात. लक्षात असू द्या. पुढे मित्रांनो बघा वेळोवेळी सांगतो, लिहून घ्या. ओके, बघा आपण स्वतः 2 शब्द बोला. अधोरेखित सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे?
बघा मित्रांनो, आपण बघा या बघा जे की शब्दाचे सर्वनाम कोणत्या प्रकारचं आहे, तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक ब पुरुषवाचक सर्वनाम या प्रकारचं आहे. ओके. आता या ठिकाणी बघा मित्रांनो, जसं की दिलेल्या वाक्यातील आपण हे तुम्ही या अर्थाने वापरलेले आहे म्हणून हे पुरुषवाचक सर्वनाम आहे आणि आपण हे बघा सर्वनाम तीनही पुरुषात व दोन्ही पुरुष वाचनात वापरले जाते. लक्षात असू द्या. पुढचा यासोबत सर्वनामाचे मुख्य प्रकार किती आहेत, तर मित्रांनो बघा जे की धुळे पोलीस 2024ला हा प्रश्न बघा पडलेला होता. तर बघा सर्वनामांचे मुख्य प्रकार बघा किती, तर ते म्हणजे जे की बघा क्रमांक 6 आहे. ते जे की पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नवाचक बघा प्रश्नार्थक सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम आणि शेवटचं सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम. ओके, लक्षात असू द्या. पुढे बघा 22वा प्रश्न, खालीलपैकी कोणते संख्या विशेषण आहे. गडचिरोली चालक पोलीस चालक 2023ला आलेला होता. पुढीलपैकी बघा कोणते संख्या विशेषण आहे, तर बघा जे की क्रमांक ब अर्धा तास हे मित्रांनो संख्या विशेषण आहे. ओके, संख्या विशेषण बघा ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखवली जाते त्यास संख्या विशेषण असे म्हणतात. लक्षात असू द्या. ओके मित्रांनो, बघा अर्धा तास म्हणजे बघा जे की 30 मिनिटे. ओके मित्रांनो, बघा ठिकाणी संख्या आपण या ठिकाणी बघा जे की दर्शवलेली आहे 30 ही संख्या आहे, म्हणून मित्रांनो बघा ठिकाणी आपण संख्या विशेषण म्हणू शकतो. ओके, लक्ष असू द्या. पुढचा प्रश्न, घोडा जलद पळतो या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. तर बघा जलद या शब्दाची जात म्हणजे बघा जे की क्रमांक क्रियाविशेषण ही आहे, कारण मित्रांनो जलद ही रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. लक्षात असू द्या. ओके, जलद हे बघा रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. लक्षात असू द्या. पुढचा बघा या ठिकाणी बघा जे की क्रमांक मित्रांनो क्रियाविशेषण या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढे 24वा प्रश्न, बघा मित्रांनो या ठिकाणी रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय कसा ओळखायचा. वाक्यातील क्रिया कशी घडते किंवा क्रियेची रीती दर्शविणाऱ्या क्रियाविशेषणांना रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय बघा असे म्हणतात. लक्षात ठेवा. पुढे 24वा प्रश्न, परमेश्वर सर्वत्र असतो म्हणजेच बघा म्हणजे की मित्रांनो परमेश्वर सर्वत्र असतो या वाक्यातील क्रियाविशेषण आपल्याला ओळखायचं आहे. पुणे SRPF 2021ला हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर बघा जे की मित्रांनो या वाक्यातील क्रियाविशेषण बघा जे की सर्वत्र हे आहे. ओके, बघा क्रियाविशेषण मित्रांनो क्रियापदांनी जी क्रिया दर्शवली जाते किंवा घडली किंवा ती घडली. बघा क्रियापदांनी जी क्रिया दर्शवली जाते ती केव्हा घडली, कोठे घडली, कशी घडली, किती वेळा घडली अशा प्रकारची अधिक माहिती देणारे शब्द म्हणजे क्रियाविशेषण होय. उदाहरणार्थ बघा सर्वत्र हे जे की बघा स्थलवाचक मित्रांनो बघा जे की स्थलवाचक क्रियाविशेषण आहे जे की बघा लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके, थोडंसं बघा टायपिंग मिस्टेक होत आहे मित्रांनो, थोडंसं जे की स्थलवाचक आहे मित्रांनो टायपिंग मिस्टेक न पडलेला आहे, परंतु हा योग्य शब्द बघा जे की स्थलवाचक क्रियाविशेषण आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, अगर हे बघा कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे. तर बघा मित्रांनो अगर हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे. कुसळगाव SRPF 2021ला हा प्रश्न आलेला होता. तर बघा मित्रांनो अगर हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे, तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो या ठिकाणी क्रमांक बघा विकल्पबोधक मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. ओके, जे की बघा क्रमांक विकल्पबोधक. लक्षात असू द्या. पुढचा यासोबत बघा जसं की विकल्प बोधक अव्यय कसा ओळखायचा, अथवा, वा, की, किंवा मित्रांनो अगर इत्यादी शब्दावर मित्रांनो बघा आपल्याला विकल्पबोधक अव्यय ओळखता येतो. ओके, यासोबत पुढचा प्रश्न, चौकोन या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे. जसं की छत्रपती संभाजीनगर चालक 2023 हा प्रश्न आतापर्यंत 5पेक्षा अधिक वेळा विचारलेला आहे. चौकोन या शब्दाचा बघा मित्रांनो जे की बघा समास म्हणजे जे की क्रमांक ब बघा बहुर्विही हा आहे. लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, पूर्ण भूतकाळाचे उदाहरण खालीलपैकी कोणते. नाशिक ग्रामीण चालक 2023ला प्रश्न आलेला होता. तर पूर्ण भूतकाळाचं उदाहरण खालीलपैकी कोणतं. मी पुस्तक वाचत असे, मी पुस्तक वाचत होतो, मी पुस्तक वाचले होते आणि मी पुस्तक वाचले. मित्रांनो बघा मी पुस्तक वाचले होते हे मित्रांनो बघा जे की पूर्ण भूतकाळाचं उदाहरण आहे. बघा जे की क्रमांक मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा योग्य आन्सर आहे. ओके, लक्षात असू द्या.
पुढील वाक्याचा काळ ओळखा. बघा, मी रस्त्याने जात असेन, ठाणे पोलीस 2023ला प्रश्न आलेला होता. मी रस्त्याने जात असेल मित्रांनो, बघा जे की याचा काळ बघा अपूर्ण भविष्यकाळ हा आहे. ओके, अपूर्ण भविष्यकाळ बघा जी की क्रमांक मित्रांनो ड या ठिकाणी लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. पुढे 29वा प्रश्न, प्रयोग आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. बघा, माधवीने सफरचंद खाल्ले, यवतमाळ चालक 2023ला हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर मित्रांनो बघा, माधवीने सफरचंद खाल्ले हा बघा जी की क्रमांक अकर्मणी प्रयोग आहे, लक्षात सर्वांना ठेवायचं आहे. जेव्हा कधी मित्रांनो बघा कर्त्याला मित्रांनो बघा अव्यय या ठिकाणी लागतो, तेव्हा त्याला मित्रांनो बघा जे की कर्मणी प्रयोग आपण म्हणू शकतो. ओके, कर्त्याला मित्रांनो अव्यय लागून या ठिकाणी जेव्हा क्रियापदामध्ये मित्रांनो बदल होतात तेव्हा या ठिकाणी कर्मणी प्रयोग असतो, लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं. ओके, यवतमाळ चालक 2023ला प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला होता. पुढे 30वा प्रश्न, आज सण आहे पण खिशात पैसे नाहीत. आज सण आहे पण खिशात पैसे नाहीत या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे, जे की छत्रपती संभाजीनगर पोलीस 2023ला प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर या वाक्याचा प्रकार बघा जे की क्रमांक मित्रांनो बघा ब जे की संयुक्त वाक्य आहे, लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके, संयुक्त वाक्य लक्षात असू द्या. बघा यासोबत पुढे बघा दोन किंवा अधिक मित्रांनो बघा केवल वाक्य प्रधानत्व सूचक व बोधक उभयान्वयी अव्यय यांनी जोडला असता जे एक जोड वाक्य तयार होते त्याला संयुक्त वाक्य असे म्हणतात. ओके मित्रांनो, काय दोन किंवा अधिक केवल वाक्य प्रधानत्व सूचक व बोधक उभयान्वयी अव्यय यांनी जोडला असतो ते जे एक जोड वाक्य तयार होते त्याला संयुक्त वाक्य असं म्हणतात. दिलेलं वाक्य हे पण या न्यूनत्व बोधक मित्रांनो उभयान्वयी अव्ययांनी जोडलेलं आहे, लक्षात असू द्या. जसं की काय म्हणले बघा, आज सण आहे पण खिशात पैसे नाहीत, या ठिकाणी दोन वाक्य आहेत म्हणून मित्रांनो बघा जे की क्रमांक ब संयुक्त वाक्य असेल. ओके, पुढचा प्रश्न बघा आता 31वा. तर बघा, सकाळ होताच महेश कार्यालयाकडे परतला. मित्रांनो, सकाळ होताच महेश कार्यालयाकडे परतला या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर बघा जे की अकोला चालक 2023ला हा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला होता. तर सकाळ होताच महेश कार्यालयाकडे परतला या वाक्याचा प्रकार म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो केवल हे वाक्य आहे, लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके, या ठिकाणी बघा मित्रांनो दिलेल्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय आहे, त्यामुळे बघा मित्रांनो हे वाक्य केवल वाक्य होते, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघा यासोबतच, सारे भारतीय माझे बांधव आहेत हा वाक्य प्रकार कोणता आहे. तर बघा मित्रांनो, सारे भारतीय माझे बांधव आहेत हा वाक्य प्रकार कोणता आहे. नाशिक ग्रामीण चालक 2023ला प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर बघा जी की क्रमांक मित्रांनो ब विधानार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा राईट आन्सर आहे. जसं की विधानार्थी वाक्य बघा, ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्यास विधानार्थी वाक्य असे म्हणतात. ओके, बघा अशा वाक्याचे सुरुवात कर्त्याने होते आणि शेवटी पूर्णविराम असतो. कोणतीही माहिती सांगणारे वाक्य विधानार्थी असतं, लक्षात तुम्ही ठेवून घ्या. ओके, बघा पुढचा प्रश्न, गंगाजळी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. रायगड चालक 2023 आणि चंद्रपूर पोलीस 2023ला हे प्रश्न आलेले आहेत. तर गंगाजळी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगणारा बघा जे की मित्रांनो शब्द म्हणजे कोणता, योग्य पर्याय किंवा अर्थ. तर बघा जे की क्रमांक मित्रांनो कायम शिल्लक म्हणून ठेवलेली मित्रांनो रक्कम म्हणजे बघा जी की गंगाजळी होय, लक्षात असू द्या. पुढे यासोबत डोळ्यातील अश्रू म्हणजे गंगा यमुना आहेत. ओके, लक्षात असू द्या. पुढे यासोबत बघा या ठिकाणी मी दिलोय बघा जे की डोळ्यातील अश्रू म्हणजे गंगा यमुना आणि दारात हत्ती झुलती इतकी संपत्ती बघा मित्रांनो म्हणजे बघा जे की गजांत लक्ष्मी असा त्याचा मित्रांनो अर्थ होतो. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी चुकीचा अर्थ असलेली अलंकारिक जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर बघा मित्रांनो या जोड्यावर प्रश्न आलेला होता जे की पिंपरी चिंचवड पोलीस 2023ला. तर बघा मित्रांनो, पिंडीवरचा विंचू थोरांच्या आश्रयास असलेली दुष्ट व्यक्ती, नरसिंह उग्र व पराक्रमी व्यक्ती, नृसिंह बघा मित्रांनो हे नरसिंह नाही तर नृसिंह आहे बघा, नृसिंह लक्षात असू द्या. थोडंसं टायपिंग मिस्टेक होत आहे.
पाप्याचे पित्र बघा मित्रांनो या ठिकाणी नृसिंह, यासोबतच पढत मूर्ख मित्रांनो बघा जे की पढत मूर्ख म्हणजे आपण पण मूर्ख व्यक्ती, पढत मूर्ख म्हणजे शिकलेली पण मूर्ख व्यक्ती, आणि पाप्याचे पित्र म्हणजे अत्यंत पापी व्यक्ती. तर बघा जे की मित्रांनो या ठिकाणी अयोग्य जोडी बघा, चुकीची जोडी म्हणजेच अयोग्य अर्थ असलेली अलंकारिक जोडी, जे की बघा क्रमांक ड, पाप्याचे पित्र म्हणजे अत्यंत पापी व्यक्ती हे आहे. ओके, लक्षात असू द्या. तर मित्रांनो पाप्याचे पित्र म्हणजे रोडका किंवा सडपातळ दुबळा मनुष्य मित्रांनो असा याचा या ठिकाणी अर्थ होतो. असा मित्रांनो बघा जे की याचा या ठिकाणी योग्य अर्थ आहे. ओके, आणि बघा जे की चुकीची जोडी मित्रांनो क्रमांक बघा ड, पाप्याचे पित्र म्हणजे अत्यंत पापी व्यक्ती ही आहे. ओके, लक्षात असू द्या. ही बघा मित्रांनो चुकीची आणि मित्रांनो जोडी पण लिहून घ्या आणि बघा याची योग्य जोडी पण तुम्ही लिहून घ्या या ठिकाणी. ओके, एका खाली एक लिहून घ्या. पुढचा प्रश्न, घन या शब्दाचा पुढीलपैकी अर्थ काय होत नाही. तर घन या शब्दाचा पुढीलपैकी अर्थ काय या ठिकाणी होत नाही. गडचिरोली SRPF 2021ला हा प्रश्न आलेला होता. तर बघा जे की संकट हा मित्रांनो बघा अर्थ जे की घन या शब्दाचा मित्रांनो होत नाही. बघा जे की क्रमांक मित्रांनो अ बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. ओके, यासोबत घन या शब्दाचे समानार्थी शब्द मेघ आहेत, 6 बाजू असलेला, हातोडा आणि निबिंडा हे संपूर्ण मित्रांनो बघा जे की याचे समानार्थी शब्द आहेत. ओके, किंवा मित्रांनो याचा अर्थ काय होत नाही तर याचे मित्रांनो अर्थ होतात. लक्षात असू द्या. तर घन या शब्दाचा अर्थ कोणता नाही, तर बघा जे की संकट हा नाही, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, धन्वंतरी या अलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखायचा आहे. मित्रांनो बघा धन्वंतरी या अलंकारिक शब्दाचा अर्थ सोलापूर SRPF 2021ला आलेला होता प्रश्न. तर याचा अर्थ बघा जे की क्रमांक ब, कुशल वैद्य असा होतो. धन्वंतरी मित्रांनो बघा यांना वैद्यकशास्त्राची देवता असे म्हणतात. लक्षात ठेवून घ्या. पुढचा प्रश्न, अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ यानुसार चुकीची जोडी कोणती आहे. पिंपरी चिंचवड पोलीस 2023ला प्रश्न आलेला होता. तर यापैकी बघा चुकीची जोडी, सुंदोप सुंदरी, दोघां भावांमधील भांडण, पिंपळावरचा मुंजा, कायम भटका माणूस, चंद्रमौळी घर अतिशय श्रीमंत, मांदियाळी म्हणजे विपुलता. तर यापैकी मित्रांनो बघा चुकीची जोडी बघा जे की क्रमांक चंद्रमौळी घर अतिशय श्रीमंत ही आहे मित्रांनो. ओके, तर मित्रांनो चंद्रमौळी घर अतिशय श्रीमंत याचा मित्रांनो बघा जे की योग्य अर्थ, गरिबाचे मोडके तोडके घर, मुडके नाही तर मोडके तोडके घर किंवा अतिशय दारिद्र्य मित्रांनो असा त्याचा अर्थ होतो. ओके, हे लिहून घ्या. वरची बघा मित्रांनो ही चुकीची आणि ही योग्य मित्रांनो हे दोन्हीही जोड्या तुम्ही लिहून घ्या. या प्रकारचा तुम्हाला 100% मित्रांनो प्रश्न या ठिकाणी येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये मित्रांनो विचारला जातो. ओके, पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत आला आहे. तर बघा वाशिम चालक 2023ला हा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला होता. तर बघा जे की मित्रांनो क्रमांक ड बघा डोसा हा शब्द मित्रांनो बघा जे की कानडी या भाषेतून मित्रांनो आपल्या मराठी भाषेमध्ये आलेला आहे. आणि कानडी भाषेतून आपल्या मराठीमध्ये आलेले शब्द जसं की भाकरी, तूप, उत्तप्पा, डोसा, उडीद, गाजर व खोबरे. आणि पोर्तुगीज भाषेतून शब्द कोणते आलेत तर जसं की बटाटा हा शब्द मित्रांनो बघा जे की पोर्तुगीज या भाषेतून आलेला आहे. लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके, जे की बघा डोसा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढे 39वा प्रश्न, खादी बघा खादी हा शब्द मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आलेला आहे. नागपूर ग्रामीण पोलीस 2023ला प्रश्न आला होता. तर खादी हा शब्द मराठी भाषेत कोणत्या ऑदरच्या भाषेतून आलेला आहे. तर ते म्हणजे बघा जे की गुजराती या भाषेतून. पुढचा प्रश्न, पेशवा, फडणवीस, कारागीर, दुकान, मजूर बघा शिपाई, मैदान, गुन्हेगार, चेहरा, तराजू वरील शब्द मराठी भाषेमध्ये कोणत्या भाषेतून आलेले आहेत. वर्धा पोलीस 2023ला हा प्रश्न आलेला होता. तर बघा हे संपूर्ण प्रश्न मित्रांनो जे की आपल्या मराठी भाषेमध्ये क्रमांक ब म्हणजे फारसी या भाषेतून आलेले आहेत. पुढे 41वा प्रश्न, उत्कृष्ट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापरतात. तर उत्कृष्ट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापरतात. नाशिक ग्रामीण चालक 2023 यासोबतच हा प्रश्न आतापर्यंत 5 पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला आहे. तर बघा जे की मित्रांनो क्रमांक अ उद्गार चिन्ह मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. ओके, लक्षात असू द्या. मित्रांनो बघा नुसतं पाहू नका, पाहण्यासोबत हे संपूर्ण काही लिहून घ्या. लिहून घेऊन मित्रांनो बघा पाठांतर मात्र अवश्य या ठिकाणी करून घ्या. ओके,
यासोबतच जर समजा तुम्हाला मॅथ रिझनिंग मित्रांनो अवघड वाटत असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या. आणि मित्रांनो या आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा तुम्हाला या ठिकाणी मी मॅथ रिझनिंगची एक प्लेलिस्ट तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे बघा. त्या प्लेलिस्टवर मित्रांनो क्लिक करून बघा, संपूर्ण प्लेलिस्ट तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या. ओके, कारण मित्रांनो संपूर्ण बघा मित्रांनो या ठिकाणी जेवढे काही मी त्या ठिकाणी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते संपूर्ण व्हिडिओ मित्रांनो एकदम शॉर्टकट मित्रांनो पद्धतीने या ठिकाणी मी सोडवलेली आहेत मित्रांनो, जे की तुम्हाला अवश्य या ठिकाणी एकदम कमी वेळेमध्ये मित्रांनो सोडवण्यासाठी तुम्हाला उपयुक्त पडतील. म्हणून मित्रांनो आपल्या या ठिकाणी बघा जे की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि प्लेलिस्टला व्हिजिट करून मित्रांनो प्लेलिस्टवर क्लिक करून मित्रांनो संपूर्ण प्लेलिस्ट बघा तुम्ही या ठिकाणी अवश्य अभ्यासून घ्या. ओके, पुढचा प्रश्न, संबोधन दर्शवताना कोणते विरामचिन्ह वापरतात? बघा धुळे SRPF 2021ला हा प्रश्न आलेला होता. संबोधन दर्शवताना कोणते विरामचिन्ह वापरतात? तर बघा जे की क्रमांक ब स्वल्प विराम या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा योग्य आन्सर आहे. पुढे, बेडूक या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे. नाशिक ग्रामीण चालक 2023ला प्रश्न आला होता. बेडूक या शब्दाचा समानार्थी शब्द बघा जे की क्रमांक क बघा जे की मंडूक हा होतो. मंडूक लक्षात असू द्या. पय या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे आपल्याला. पय या शब्दाचा समानार्थी शब्द अकोला मित्रांनो बघा जे की अकोला पोलीस 2023ला प्रश्न आलेला होता. ओके, लक्षात असू द्या. तर बघा पय या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे बघा जे की मित्रांनो वरील सर्व म्हणजे पाणी, दूध व गोरस हे मित्रांनो बघा संपूर्ण जे की प या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, मराठी भाषा दिन कधी असतो? तर मित्रांनो बघा मराठी भाषा दिन कधी असतो किंवा कधी साजरा केला जातो? तर सोलापूर SRPF 2021ला प्रश्न आलेला होता. तर बघा मित्रांनो जो की 27 फेब्रुवारी रोजी मित्रांनो मराठी भाषा दिन साजरा केला जातो. ओके, लक्षात असू द्या. मित्रांनो मराठी भाषा गौरव दिवस हा दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच वा शिरवाडकर उर्फ बघा कुसुमाग्रज यांचा जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. लक्षात ठेवा. ओके, आणि 1 मे हा बघा जे की आपला मराठी राजभाषा दिवस आहे. लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. कोल्हापूर SRPF 2021ला प्रश्न आलेला होता. अभंग गाथा, तुकाराम महाराज, एकच प्याला, केशवसूत, नटसम्राट, विष्णू वामन शिरवाडकर किंवा शारदा गोविंद बल्लाळ देवर यापैकी मित्रांनो बघा जे की चुकीची जोडी बघा क्रमांक ब, एकच प्याला. लक्षात असू द्या. केशवसूत यांनी मित्रांनो लिहिलेला नाही. तर एकच प्याला हे मित्रांनो बघा जे की अभंग किंवा पुस्तक कोणी लिहिलं आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. आणि मित्रांनो मी जे काही सांगत आहे ते जर तुम्ही या ठिकाणी आताच जर लिहून घेतलं तर तुमचं वाचवण्यासोबत पाहण्यासोबत एकाच बारी मित्रांनो रिव्हिजन देखील होऊन जाईल. म्हणून अवश्य लिहून घ्या, लिहून घेऊन पाठांतर करून घ्या. बार मित्रांनो असे मोठे व्हिडिओ बघा तुम्हाला या ठिकाणी झेपणार नाही किंवा बघा या ठिकाणी टाईम तुम्ही या ठिकाणी एक प्रकारचा वेस्ट करू नका, लिहून घ्या आताच. ओके, पुढचा प्रश्न, खानदेशाची कवयित्री या बघा मित्रांनो म्हणून कोणाला ओळखलं जातं किंवा खानदेशाची कवयित्री या टोपण नावानं कोणाला संबोधलं जातं? तर बुलढाणा पोलीस 2023ला प्रश्न आला होता. तर खानदेशाची कवयित्री असं बघा जे की क्रमांक बहिणाबाई चौधरी या मित्रांनो बघा जे की महिलेला म्हणून मित्रांनो ओळखलं जातं. लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघा 48वा कसा आहे? तर बघा, आई खरंच काय आहे? लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते, लेकराची माय असते, आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि पुरतही नाही. या काव्यपंक्ती कोणत्या कवीने लिहिलेल्या आहेत? वर्धा पोलीस 2023ला प्रश्न आलेला होता. तर मित्रांनो बघा यावरील बघा जे की संपूर्ण काव्यपंक्ती बघा जे की क्रमांक बघा ड, फकीरराव मुंजाजी शिंदे बघा यांनी लिहिलेल्या आहेत. लक्षात असू द्या. पुढे 49वा, कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव काय? नांदेड पोलीस 2024ला प्रश्न आलेला होता. अद्याच्या बघा मित्रांनो सध्याच्या ठिकाणी बघा गेल्या वर्षी आलेला होता. तर कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव काय? तर बघा जे की माणिक गोडघाटे मित्रांनो असं बघा त्यांचं या ठिकाणी पूर्ण नाव आहे. लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, चळत असते डॅश डॅश. तर मित्रांनो बघा नांदेड पोलीस 2016ला हा प्रश्न आलेला होता. तर चळत कशाची असते? तर बघा जे की मित्रांनो नाण्यांची असते चळत. ओके मित्रांनो बघा या ठिकाणी ध्वनी बघा मित्रांनो नाण्यांची या शब्दासाठी जे की बघा समूहदर्शक शब्द म्हणजे बघा जे की मित्रांनो या ठिकाणी चळत हा आहे. लक्षात असू द्या. ओके, चळत हा आहे समूहदर्शक शब्द नाण्यांची या शब्दासाठी. पुढे यासोबत समूहदर्शक शब्द सुचवायचा आहे आपल्याला गाथन या शब्दासाठी.
अमरावती चालक 2021ला हा प्रश्न आलेला होता. तर गाथण बघा या शब्दासाठी जे की समूहदर्शक शब्द बघा जे की मित्रांनो काजूंची या शब्दासाठी असणार आहे, लक्षात असू द्या. ओके, तर मित्रांनो बघा काचूंच्या मित्रांनो बघा जे की समूहदर्शक शब्दाला आपण गाथण असे म्हणतो, लक्षात असू द्या. थोडंसं मित्रांनो टायपिंग मिस्टेकनं प्रश्न चुकलेला आहे, परंतु काही काळजी करू नका. या ठिकाणी काय काजूंची या मित्रांनो बघा जे की शब्दासाठी योग्य समूहदर्शक शब्द जर कोणता असेल तर ते म्हणजे बघा जे की गाथण हा आहे, अशा प्रकारे आपण लक्षात ठेवू शकतो. पुढचा प्रश्न, रायगडाला जेव्हा जाग येते नाटक खालीलपैकी कोणाचे आहे? तर बघा मित्रांनो रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक खालीलपैकी कोणाचं आहे? तर नांदेड चालक 2023ला प्रश्न आलेला होता. तर बघा जे की मित्रांनो क्रमांक बघा ब, वसंत कानेटकर मित्रांनो यांचं या ठिकाणी बघा हे मित्रांनो बघा जे की नाटक आहे जे की रायगडाला जेव्हा जाग येते ते, लक्षात असू द्या. बघा जे की वसंत कानेटकर. बघा पुढे बघा खाली दिलेल्या शब्दातील शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. मित्रांनो बघा नाशिक शहर पोलीस 2017ला प्रश्न आला होता. तर यापैकी बघा शुद्ध शब्द मित्रांनो बघा जे की क्रमांक कवंडी चुंबक मित्रांनो, लक्षात असू द्या. डला पहिली विलांटी आणि चुंबकला मित्रांनो बघा चूला पहिला उकार. मित्रांनो अशा प्रकारचे शब्द तुम्हाला ओळखू येण्यासाठी तुमचं लेखन आणि वाचन मित्रांनो बघा एकदम या ठिकाणी परफेक्ट असेल तरच बघा मित्रांनो या प्रकारचे तुम्हाला प्रश्न या ठिकाणी बघा जे की शब्द सोडवता येतात, अन्यथा तुम्ही या ठिकाणी 100% मित्रांनो चुकू शकता. ओके, म्हणून मित्रांनो थोडंसं वाचणं आणि लेखनावर तुम्ही या ठिकाणी भर द्या. पुढचा प्रश्न, तर बघा अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता ते सांगायचं आहे. बघा जालना पोलीस 2015ला बघा हा प्रश्न मित्रांनो विचारण्यात आलेला होता. बघा अनेक गोष्टीत बघा एकाच वेळी लक्ष देणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द बघा जे की अष्टावधानी असा आहे. बघा जे की क्रमांक ड बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढचा 55वा प्रश्न, पती निधनानंतर स्त्रीने केलेले आत्मदहन या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे किंवा ओळखायचा आहे. चंद्रपूर पोलीस 2015ला हा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला होता, जे की बघा क्रमांक सहगमन मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. ओके, सहगमन, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, इमारतीचा दगड घडविणारा या शब्दासाठी योग्य शब्द समूह सुचवायचा आहे. वर्धा पोलीस 2017ला हा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. ओके, तर इमारतीचा दगड घडविणारा मित्रांनो बघा यासाठी एक योग्य शब्दसमूह म्हणजे बघा जे की क्रमांक ब, पाथवड मित्रांनो बघा वट मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे, लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. 57वा प्रश्न बघा निरुपाय होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय? बघा मित्रांनो निरुपाय होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ, परभणी पोलीस 2017ला हा प्रश्न आलेला होता. याचं बघा मित्रांनो जे की बघा योग्य अर्थ बघा क्रमांक कोंड मारा करणे असा होतो, लक्षात असू द्या. मितव्ययी बघा मित्रांनो मितव्ययी नाही, सॉरी थोडंसं चुकलंय. तर बघा मितव्ययी या प्रकारचा आहे बघा, लक्षात असू द्या किंवा लिहून घ्या. मितव्ययी म्हणजे काय? बघा नागपूर ग्रामीण पोलीस बघा 2016ला हा प्रश्न आलेला होता. तर मितव्ययी मित्रांनो बघा याचा म्हणजे काय किंवा याचा अर्थ काय? तर बघा जे की काटकसरीने बघा जे की राहणारा मित्रांनो असा त्याचा अर्थ होतो, काटकसरीने राहणारा. 59वा प्रश्न, काम अडणे याला जोडणारा वाक्यप्रचार कोणता? मित्रांनो बघा काम अडणे याला जोडणारा वाक्यप्रचार कोणता? तर छत्रपती संभाजीनगर SRPF 2000 बघा जे की 16ला मित्रांनो 2016ला प्रश्न हा आलेला होता. तर काम अडणे या वाक्यप्रचाराचा जे की मित्रांनो बघा योग्य वाक्यप्रचार कोणता याला जोडणारा? तर बघा जे की घोडे पेंडखाने असा होतो, लक्षात असू द्या. 60वा प्रश्न, गाळलेल्या जागी योग्य म्हणीचा वापर करा. बघा अवेळी पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले, पण तरीही शेतकऱ्यांनी स्वतःला सावरले, कारण म्हणतात ना डॅश 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 डॅश. नागपूर SRPF 2016ला हा प्रश्न आलेला होता. तर हे मन मित्रांनो कशा प्रकारे पूर्ण होते? तर शीर सलामत तर पगडी 50 मित्रांनो बघा या प्रकारे हे मित्रांनो बघा जे की मन आपली पूर्ण होते. ओके, यावेळी अवेळी पडलेल्या पावसाने शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले, पण तरीही त्यांनी स्वतःला सावरले, कारण म्हणतात ना शीर सलामत तर पगडी 50. ओके, या प्रकारे बघा हे संपूर्ण मन आहे, जे की नागपूर SRPF बघा 2016ला मित्रांनो बघा जे की प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता. बघा
पुढे बघा, आई त्याला खवखवे. बघा मित्रांनो, आई त्याला खवखवे या म्हणीचा विरुद्धार्थी म्हण ओळखा. रायगड पोलीस 2015ला प्रश्न आला होता. आई त्याला खवखवे या प्रकारचे की मित्रांनो बघा या म्हणीचा विरुद्धार्थी बघा मित्रांनो म्हण बघा जे की क्रमांक मित्रांनो कर नाही त्याला डर नाही या प्रकारचा मित्रांनो बघा जे की त्याचा अर्थ होतो. ओके, या ठिकाणी बघा म्हण आपल्याला ओळखायचा बघा जे विरुद्धार्थी म्हण. ओके, कर नाही त्याला डर नाही. ओके, याचा मित्रांनो त्याचा विरुद्धार्थी शब्द होतो. ओके, लक्षात असू द्या. पुढे थोडंसं म्हणून पलय भरून या ठिकाणी मित्रांनो म्हण आहे. ओके, लक्षात असू द्या. थोडंसं टायपिंग मिस्टेक होत आहे फक्त आणि फक्त, काही होत नाही दुसरं. पुढचा प्रश्न, स्वतःमध्ये कमी असणारच बघा मित्रांनो फार बळया मारतो. स्वतःमध्ये कमी असणारच फार बळया मारतो या म्हणीचा योग्य अर्थ सांगायचा आहे. बुलढाणा पोलीस 2021ला हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर बघा मित्रांनो जे की क्रमांक क मित्रांनो बघा जे की 2 आहे बघा. उथळ पाण्याला खळखळाट फार मित्रांनो असा याचा बघा जे की या म्हणीचा योग्य अर्थ होतो. ओके, स्वतःमध्ये कमी असणाराच फार बळया मारतो या म्हणीचा अर्थ बघा जे की क्रमांक ब उथळ पाण्याला खळखळाट फार, लक्षात असू द्या. पुढे बघा पुढचा प्रश्न बघा आता. पुढे बघा जे की पुढील दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तन्मय, गोंदिया पोलीस 2017ला प्रश्न आलेला होता. तन्मय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बघा जे की क्रमांक बघा द्विधा अशा प्रकारात होतं. ओके, पुढे बघा कंठाळवाणे बघा मित्रांनो कंठाळवाणे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बुलढाणा पोलीस 2017ला आलेला होता. तर कंठाळवाणे मित्रांनो बघा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे जे की बघा क्रमांक ड बघा अवीट असा होतो. पुढचा प्रश्न, अवहेर मित्रांनो बघा अवहेर बघा या शब्दाचा जे की विरुद्धार्थी शब्द कोणता. बघा मित्रांनो अवहेर या शब्दाचा बघा जे की विरुद्धार्थी शब्द म्हणजे जे की क्रमांक अ बघा जे की स्वीकार हा आहे. आणि हा प्रश्न गोंदिया पोलीस 2017ला विचारण्यात आलेला होता. लिहून घ्या बघा, बार बार सांगतो लिहून घ्या. लिहून घेऊन संपूर्ण पाठांतर करा. बघा रश्मी या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. गडचिरोली SRPF 2017ला हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर रश्मी या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे बघा जे की क्रमांक ब किरण हा आहे, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, कंसातील योग्य चिन्ह आपल्याला ओळखायचं आहे. तर या कंसात कोणता चिन्ह आहे ओळखा. तर बघा जे की गोंदिया चालक 2023ला प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर याला म्हणतात बघा मित्रांनो अपूर्ण विराम बघा जे की लक्षात असू द्या अपूर्ण विराम. क्रमांक क या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढे 68वा, साहेब हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेला आहे बघा. तर बुलढाणा पोलीस 2023ला हा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला होता. साहेब हा शब्द बघा जे की मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आलेला आहे. तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो ब तमिळ बघा जे की क्रमांक मित्रांनो ड अरबी या भाषेतून आलेला आहे, लक्षात असू द्या. जे की बघा क्रमांक मित्रांनो ड बघा अरबी, लक्षात असू द्या. पुढे 59वा प्रश्न बघा 69वा अलंकारिक शब्दाची चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. वर्धा पोलीस 2023ला प्रश्न आलेला होता. तर मित्रांनो बघा यापैकी जे की बोंबल्या गणेश म्हणजे भोळा माणूस हीच बघा जे की पहिली चुकीची जोडी आहे मित्रांनो, लक्षात ठेवून घ्या. याचा अर्थ बघा जे की मित्रांनो बोंबल्या गणेशचा अर्थ नेहमी अंगमळ बोलणारा मित्रांनो बघा जे की लक्षात असू द्या. ओके, या ठिकाणी बघा जे की चुकीची जोडी क्रमांक बघा अ बोंबल्या गणेश भोळा माणूस ही आहे. यासोबत भद्रेश्वर दीक्षित मध्यस्थी बिलवरी कित्ता अक्षराचे मुनीदार बघा जे की नमुनेदार वळण आणि विश्वमित्र म्हणजे अहमन्य मनुष्य, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आता पहा. पुढील पंक्तीतील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. जे की हा प्रश्न नागपूर ग्रामीण चालक 2023ला आला होता. मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी बघा मित्रांनो या जे की पंक्तीतील अलंकार बघा जे की क्रमांक मित्रांनो ब बघा जे की अतिशयोक्ती हा अलंकार आहे, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, सर्वांनी शांत बसा या वाक्याचा प्रकार कोणता. गडचिरोली SRPF 2023ला हा प्रश्न आलेला होता. सर्वांनी शांत बसा या वाक्याचा प्रकार बघा जे की क्रमांक अ मित्रांनो आज्ञार्थी असा आहे. या ठिकाणी बघा मित्रांनो ज्या वाक्यात आज्ञा सुचवली जाते त्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न पहा आता या ठिकाणी 72वा प्रश्न बघा, शिपायाकडून चोर पकडला गेला या वाक्यातील कर्म कोण आहे. तर मित्रांनो बघा शिपायाकडून चोर पकडला गेला या वाक्यातील कर्म हा बघा जे की मित्रांनो क्रमांक बघा 2 ब हा चोर आहे. ओके,
तर चोर कसा आहे बघा मित्रांनो सांगतो. शिपायाकडून चोर पकडला गेला. बघा मित्रांनो, चोर पकडणारा कोण? शिपाई. ओके, तर शिपाई हा या ठिकाणी कर्ता आहे. ओके, तर या ठिकाणी कर्त्याने कशावर क्रिया केली? तर चोरावर केली. ओके, म्हणजे बघा जे की चोर या ठिकाणी बघा मित्रांनो कर्म असणार आहे. ओके, लक्षात असू द्या जे की बघा क्रमांक ब, चोर मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. आणि हा प्रश्न रायगड चालक 2023ला मित्रांनो बघा विचारण्यात आलेला होता. पुढे 63वा प्रश्न, मुलाने बैलास मारले या वाक्यातील कर्ता ओळखा. तर मित्रांनो बघा नागपूर चालक 2023ला प्रश्न आलेला होता. तर मुलाने बैलास मारले या वाक्यातील कर्ता म्हणजे जे की बघा क्रमांक मित्रांनो क, मुलाने हा आहे. कारण बैलास मारणारा कोण आहे या ठिकाणी? तर मुलगा आहे. ओके, म्हणून मित्रांनो बघा जे की मुलगा या ठिकाणी किंवा मुलाने या ठिकाणी बघा मित्रांनो जे की कर्ता असणार आहे. लक्षात असू द्या. पुढे, मी रस्त्याने जात असेन या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. ठाणे पोलीस 2023ला प्रश्न आलेला होता. तर मी रस्त्याने जात असेन या वाक्याचा काळ बघा जे की क्रमांक मित्रांनो ड, अपूर्ण भविष्यकाळ हा आहे, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, तमोगुण बघा मित्रांनो तमोगुण या शब्दाची योग्य फोड आपल्याला करायची आहे. दौंड SRPF 2021ला प्रश्न आलेला होता. तर तमोगुण मित्रांनो बघा या शब्दाची योग्य संधी फोड ही तम प्लस गुण बघा जे की तमोगुण मित्रांनो तमागुण. ओके, बघा जे की क्रमांक मित्रांनो अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. ओके, तम मच्या बाद 2 टिंब प्लस गुण हे तमोगुण मित्रांनो बघा जे की ही या ठिकाणी आपली शब्दाची योग्य फोड असणार आहे. ओके, लक्षात असू द्या. धनादेश बघा मित्रांनो धनादेश हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? अहमदनगर पोलीस 2023ला प्रश्न आलेला होता. धनादेश हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक ब जे की स्वर संधीचं उदाहरण आहे. लक्षात असू द्या. धन प्लस आदेश मित्रांनो धनादेश हे मित्रांनो बघा जे की कोणत्या संधीचं उदाहरण आहे? तर स्वर संधीचं. पुढचा प्रश्न, मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोठे आढळला? तर मित्रांनो बघा मराठी भाषेतील पहिला शिलालेख हा या ठिकाणी बघा जे की क्रमांक मित्रांनो क बघा जे की कर्नाटक या राज्यामधील मित्रांनो श्रवण बेळगोळ या ठिकाणी सापडला होता, जे की बघा लातूर चालक 2023ला प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न, ज्या वर्णाचा उच्चार नाकाद्वारे होतो त्यांना काय म्हणतात? तर बघा जे की नाशिक ग्रामीण पोलीस 2023ला प्रश्न आला होता. ज्या वर्णाचा उच्चार नाकाद्वारे होतो त्यांना मित्रांनो बघा जे की क्रमांक ड अनुनासिके असे म्हणतात. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता वर्ण हा बघा जे की मित्रांनो गोष्टी वर्ण नाही? तर बघा सॉरी मित्रांनो ओष्ठ्य वर्ण नाही. तर बघा मित्रांनो यापैकी बघा कोणता वर्ण हा ओष्ठ्य वर्ण नाही? तर बघा ते म्हणजे बघा जे की क्रमांक अ मित्रांनो न हा वर्ण ओष्ठ्य वर्ण नाही. जर न ला सोडलं प ब म आणि यासोबतच ड उ प फ ब भ म हे संपूर्ण ओष्ठ्य वर्ण आहेत. आणि मित्रांनो जे उरलेलं न वर्ण होते ते दंत्य वर्ण होतं आणि दंत्य वर्णामध्ये त थ द ध न मित्रांनो बघा या संपूर्ण वर्णाचा जे की समावेश होतो. लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. पुढे 80वा प्रश्न बघा 100 प्रश्न आपण पाहणार होतो आणि जवळपास 20 प्रश्न शेवटचे उरलेले आहेत. या प्रकारे शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या, कारण मित्रांनो येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये 100% बघा तुम्हाला याचा या ठिकाणी फायदा होणार आहे. लिहून घ्या, लिहून पाठांतर करून घ्या. आता बघा 80वा प्रश्न, मराठीतील आद्य ग्रंथ कोणता? तर मित्रांनो बघा सोलापूर शहर 2024ला प्रश्न विचारण्यात आलेला होता. बघा मित्रांनो मराठीतील बघा जे की आद्य ग्रंथ क्रमांक ब लीळा चरित्र हे आहे. आणि मित्रांनो बघा याचे लेखक मित्रांनो म्हाईम भट हे आहे. तर लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे बघा जे की म्हाईम भट. ओके, लक्षात असू द्या. बघा पुढे 81वा, मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला ओळखलं जाते? नवी मुंबई पोलीस 2023ला बघा हा प्रश्न या ठिकाणी आलेला होता. तर मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर जे की विष्णू शास्त्री बघा चिपळूणकर यांना ओळखलं जातं. ओके, यासोबत मराठी भाषेचे पाणिनी म्हणून दादोबा पांडुरंग तरखडकर यांना ओळखतात. आणि मराठी भाषेचे जॉन्सन म्हणून जे की कृष्ण शास्त्री चिपळूणकर यांना ओळखतात. आणि मराठी भाषेचे बघा जे की शिवाजी म्हणून बघा क्रमांक अ विष्णू शास्त्री चिपळूणकर. लक्षात असू द्या. थोडंसं विष्णू शास्त्री चिपळूणकर कृष्ण शास्त्री चिपळूणकर या ठिकाणी बघा गोंधळू शकतात. ओके, त्यामुळे बघा या ठिकाणी बघा योग्य तेच लक्षात ठेवून जा. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती भाषा नैसर्गिक नाही? तर मित्रांनो दौंड SRPF 2023ला प्रश्न आलेला होता. यापैकी कोणती भाषा नैसर्गिक नाही? तर टंकलेखक ही बघा भाषा मित्रांनो नैसर्गिक नाही. याला सोडलं हावभाव, इशारे आणि बोलणे हे मित्रांनो बघा 3 भाषा या ठिकाणी नैसर्गिक आहेत. ओके, जे की बघा क्रमांक ब बघा टंकलेखक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे.
पुढचा प्रश्न, भाषाविषयक कौशल्याच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत? तर बघा मित्रांनो, भाषाविषयक कौशल्याच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो बघा 5 पायऱ्या आहेत बघा, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघा, आपण आलात मित्रांनो बघा या ठिकाणी, आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन. चूक शोधून दुरुस्ती करा. पुणे शहर पोलीस 2024ला प्रश्न आलेला होता. आपण आम्हाला थोडा वेळ दिलात तर त्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन, नाही तर बघा जे की आपलं अभिनंदन या ठिकाणी आपल्याला आभार मित्रांनो बघा त्या ठिकाणी व्यक्त करावे लागतील. जर एखाद्या व्यक्तीने आपल्याला आला आणि त्याचा वेळ जर दिला तर त्या ठिकाणी आपण त्याचं अभिनंदन न करता आभार व्यक्त केला पाहिजे, जे की बघा क्रमांक ड, अभिनंदन ऐवजी आभार या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. ओके. समजा एखादा तुमचा मित्र पोलीस भरतीमध्ये किंवा तुम्ही या ठिकाणी जेव्हा पोलीस दलामध्ये सामील होतं तेव्हा तुम्हाला समोरून बघा मित्रांनो जे की तुम्ही पोलीस दलामध्ये सामील झाल्याबद्दल तुम्हाला या ठिकाणी अभिनंदन देतात. ओके. या ठिकाणी बघा जे की आभार या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सध्या या ठिकाणी वापरायचं आहे. ओके, लक्षात असू द्या. हा प्रश्न बघा पुणे शहर पोलीस 2024ला विचारण्यात आलेला आहे. ओके. पुढचा प्रश्न, भारुड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? तर भारुड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? मुंबई पोलीस 2024ला प्रश्न आलेला होता. तर बघा जे की संत मित्रांनो एकनाथ बघा यांनी हा प्रकार बघा जे की रूढ केलेला होता. लक्षात असू द्या, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यामध्ये मित्रांनो बघा जे की थोडंसं आपल्याला गोंधळता येतो. ओके. प्रत्येक विद्यार्थी मित्रांनो बघा या नावासमोर संत आहे त्यामुळे गोंधळ होतो. त्यामुळे बघा मित्रांनो या ठिकाणी निश्चित जे आहे ते तुम्ही पाठांतर करून जा म्हणजे लक्षात राहील. तर भारुड हा रचना प्रकार या ठिकाणी आता कोणी रचला? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक अ, संत एकनाथ, लक्षात असू द्या. संत जनाबाई यांचे मूळ गाव कोणते? तर बघा मित्रांनो जालना पोलीस बघा 2023ला हा प्रश्न आलेला होता बघा. तर संत जनाबाई यांचं मूळ गाव म्हणजे बघा जे की क्रमांक ब, गंगाखेड हे आहे. बरोबर अर्थ सांगायचा आहे आपल्याला. तर बघा आता केसांनी गळा कापणे, नंदुरबार पोलीस 2023ला प्रश्न आलेला होता. तर केसांनी गळा कापणे बघा मित्रांनो याचा बरोबर अर्थ किंवा योग्य अर्थ बघा जे की क्रमांक ड, गोड बोलून एखाद्याचा सर्वनाश करणे असा होतो. ओके. बघा जे की क्रमांक मित्रांनो बघा जे की गोड बोलून एखाद्याचा सर्वनाश करणे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कंठ तालव्य असलेला वर्ण कोणता आहे? तर मित्रांनो बघा नवी मुंबई पोलीस 2023ला प्रश्न आलेला होता बघा. यापैकी बघा कंठ तालव्य असलेला वर्ण कोणता आहे? तर बघा ते म्हणजे जे की क्रमांक मित्रांनो ड, ऐ हा बघा जे की वर्ण मित्रांनो कंठ तालव्य असलेला वर्ण आहे, लक्षात असू द्या. पुढे बघा 89वा प्रश्न, खालीलपैकी कोणता वर्ण स्वर नाही? बघा मित्रांनो खालीलपैकी कोणता वर्ण स्वर नाही? तर बघा जे की क हा वर्ण मित्रांनो बघा जे की स्वर नाही. जर याला सोडलं अ, आ आणि ई हे मित्रांनो बघा तीनही बघा जे की वर्ण मित्रांनो बघा स्वर आहेत, लक्षात असू द्या. जे की हिंगोली पोलीस 2023ला मित्रांनो बघा प्रश्न विचारण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न 90वा, उच्चार स्थान एकच असणाऱ्या स्वरांना काय म्हणतात? लातूर चालक 2000 बघा लातूर पोलीस चालक बघा जे की 2023ला प्रश्न आला होता. उच्चार स्थान एकच असणाऱ्या स्वरांना काय म्हणतात? तर बघा जे की क्रमांक ब, विजातीय स्वर असे म्हणतात, लक्षात असू द्या. पुढे 91वा प्रश्न, मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण म्हणून मानले जातात? नंदुरबार पोलीस 2016ला प्रश्न आला होता. तर बघा जे की एकूण 14 मित्रांनो वर्ण महाप्राण म्हणून मानले जातात. बघा जे की वर्ण ख, घ, छ, झ, ठ, ठ, त बघा थ, ध, फ, भ, श, स, ह आणि श मित्रांनो हे बघा जे की हे 14 वर्ण महाप्राण आहेत, लक्षात असू द्या. पुढे बघा पुढचा प्रश्न, खालीलपैकी कठोर वर्णाचा गट कोणता? बघा कोल्हापूर पोलीस 2016ला प्रश्न आलेला होता. तर बघा क, ट, प हे मित्रांनो बघा जे की कठोर वर्णाचा गट आहे, लक्षात असू द्या. पुढे बघा पुढचा, शब्दांच्या खालील जातींपैकी अविकारी जात ओळखायची आहे. बघा सोलापूर चालक 2023 सोबतच मीरा भाईंदर पोलीस 2023 सोबतच ठाणे ग्रामीण चालक 2024 म्हणजे बघा जवळपास 3 वेळा हा प्रश्न बघा जे की पोलीस वरचा रिपीट झालेला आहे. तर बघा यापैकी मित्रांनो कोणती बघा खालीलपैकी कोणती बघा जे की जातीपैकी कोणता शब्द मित्रांनो अविकारी आहे? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो क बघा क्रियाविशेषण हा शब्द बघा जे की या ठिकाणी अविकारी शब्द आहे, जात आहे, लक्षात असू द्या. पुढे शब्दांच्या रूपात बदल कशामुळे होऊ शकतो? तर बघा जे की मित्रांनो आंध्र पोलीस 2021ला प्रश्न आलेला होता. शब्दांच्या रूपामध्ये कशामुळे बदल होऊ शकतो? तर बघा जे की वरील सर्व लिंग, वचन आणि विभक्ती मित्रांनो म्हणजेच वरील सर्वांपैकी मित्रांनो बघा जे की शब्दामध्ये
बदल होऊ शकतो, लक्षात असू द्या. पुढे, तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो या वाक्यातील कुंभकर्ण हे मुळात कोणते नाम आहे? सोलापूर ग्रामीण चालक 2023ला प्रश्न विचारण्यात आलेला होता. तुमचा मुलगा बघा जे की कुंभकर्णच दिसतो, बघा या वाक्यातील कुंभकर्ण हे मुळात कोणते नाम आहे? तर बघा जे की क्रमांक विशेष नाम आहे मित्रांनो. आणि कुंभकर्ण हे व्यक्तीचं नाव आहे, म्हणून मित्रांनो बघा जे की व्यक्तीच्या नामाला आपण विशेष नाम म्हणतो. ओके, जसं की बघा विशेष नाम मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा योग्य आन्सर आहे. सोलापूर ग्रामीण चालक 2023ला हा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला होता. पुढचा 96वा प्रश्न बघा, शेवटचे 5 प्रश्न उरलेत. खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? अहमदनगर पोलीस 2023ला विचारण्यात आलेला होता. तर यापैकी मित्रांनो बघा जे की अयोग्य जोडी ही बघा जे की क्रमांक बघा 75 वर्ष हीरक महोत्सव ही आहे. तर मित्रांनो बघा 75 वर्षानंतर हीरक महोत्सव न साजरा करता बघा जे की या ठिकाणी अमृत महोत्सव साजरा करतात, म्हणून मित्रांनो बघा जे की या ठिकाणी अयोग्य किंवा बघा जे की चुकीची जोडी बघा ही या ठिकाणी बघा जे की क्रमांक मित्रांनो 75 वर्ष हीरक महोत्सव ही आहे, लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं. ओके, तर हीरक महोत्सव कधी साजरा करतात? तर बघा मित्रांनो 60 वर्षानंतर बघा जे की मित्रांनो हीरक महोत्सव मित्रांनो बघा जे की साजरा केला जातो, लक्षात असू द्या. 97वा प्रश्न, पुढे दिलेल्या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थाचा पर्याय निवडा. बघा बाजार बुनगे रायगड चालक 2023ला प्रश्न आला होता. बाजार बुनगे या शब्द अलंकारिक शब्दाचा मित्रांनो बघा जे योग्य आपल्याला अर्थाचा पर्याय निवडायचा आहे. तर बघा ते म्हणजे जे की क्रमांक बघा कामाशिवाय जमलेली माणसे मित्रांनो असा त्याचा अर्थ होतो. 98वा प्रश्न, सिंहाचा मित्रांनो बघा हिंसाचा खडा म्हणजे खालीलपैकी काय? मित्रांनो बघा हिंसाचा खडा म्हणजे काय? नागपूर ग्रामीण पोलीस 2023ला प्रश्न आलेला होता. हिंसाचा खडा म्हणजे जे की बघा क्रमांक ड बघा तल्लख माणूस, लक्षात असू द्या. पुढे 99वा प्रश्न, अनाठाई बघा मित्रांनो अनाठाई या शब्दाचा समानार्थी शब्द शोधायचा आहे. तर ते म्हणजे बघा जे की तर्कविरहित मित्रांनो बघा याचा जे की समानार्थी शब्द होतो, लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे, तर्कविरहित. पुढे शेवटचा आणि 100वा प्रश्न, दिन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं मित्रांनो योग्य आन्सर बघा अवश्य तुम्ही ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. आणि बाकी आपला व्हिडिओ आवडला असेल आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला तुम्ही अद्याप सबस्क्राईब केलं नसेल अवश्य बघा. नेहमी स्मार्ट अभ्यास तुम्ही या ठिकाणी करण्यासाठी बघा आपल्या चॅनल मित्रांनो अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.